नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आजचा विषय आहे ब्रह्मकमळ। ब्रह्मकमळ हे एक दुर्मिळ फूल आहे जे प्रामुख्याने हिमालयांच्या उंचीवर आढळते। हे फूल वनस्पती असून ते भारताच्या उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे। या फुलाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं आणि ते भगवान ब्रह्मा यांच्याशी संबंधित आहे। तर मंडळी, ब्रह्मकमळ वर्षभरातून फक्त एकदाच साधारणपणे जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये रात्रीच्या वेळी फुलते। हिंदू पौराणिक कथांमध्ये या फुलाला पवित्र मानले जाते आणि असे मानले जाते की ते भगवान शिवाला अर्पण केल्यास आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात। वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि शांतता प्रदान करत असते। या वनस्पतीचा उपयोग काही औषधी उपचारांसाठी देखील केला जातो। ब्रह्मकमळ घरामध्ये लावण्यासाठी योग्य माती, पाणी आणि सूर्यप्रकाश यांची आवश्यकता असते। तसेच योग्य वेळी त्याची छाटणी करणे हे देखील महत्त्वाचं ठरतं। ब्रह्मकमळ लावताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात। ब्रह्मकमळ घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं शुभ मानलं जातं। चांगली माती म्हणजे ज्या मातीचा निचरा होईल अशी आपण त्यासाठी वापरावी। जास्त पाणी या वनस्पतीला देऊ नये। आवश्यकतेनुसारच आपण पाणी द्यावं। या वनस्पतीला सूर्यप्रकाश पुरेसा मिळू द्यावा। त्याचबरोबर योग्य वेळी खतही आपण द्यावे। मंडळी, भारतीय संस्कृतीत ब्रह्मकमळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। उत्तराखंड राज्याने या फुलाला आपले राज्यफूल म्हणून घोषित केले आहे। हे पवित्र फूल विविध धार्मिक विधींमध्ये आणि विशेषतः भगवान बद्रीनाथांच्या पूजेमध्ये वापरले जाते। यामध्ये ब्रह्मदेवांचे प्रतीक म्हणून या फुलाचे अनन्य असं स्थान आहे। मंदिरातील पूजेसाठी ते अर्पण केले जाते आणि श्रद्धाळू भक्त त्याच्या दर्शनानेही पवित्रतेची अनुभूतीही घेत असतात। आजही ब्रह्मकमळाचे दर्शन हे एक महत्त्वाचे क्षण मानले जातात, कारण त्याला पाहण्याचा योग येणे हा देखील एक दुर्मिळ आणि अपूर्व योग मानला जातो। ब्रह्मकमळ फक्त सुंदर आणि पवित्रच नाही, तर त्यामध्ये औषधी गुणधर्मही आढळतात। स्थानिक लोक या फुलांच्या मुळाचा वापर कट, जखम आणि सूज कमी करण्यासाठीही करत असतात। त्यात असलेले औषधी घटक फोडांवर लावले जातात, त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते। त्यासोबतच कठोर पर्वतीय जीवनात या वनस्पतीचा वापर स्थानिक लोकांच्या आरोग्यासाठी एक अमूल्य साधन म्हणून देखील केला जातो। ब्रह्मकमळाचे फूल हिमालयीन प्रदेशातील नैसर्गिक वारसा आहे। याला पाहणे म्हणजे एक प्रकारची देवाची भेटच मिळाल्यासारखे हे प्रतीक आहे। जेव्हा आपण या फुलांचे वर्णन ऐकतो तेव्हा मनात एक आदर आणि भावना उत्पन्न होते। हिमालयाच्या उंच आणि थंड वातावरणात वाढणारे हे फूल म्हणजेच हिमालयाचा अभिमान आहे। ज्या दुर्गम ठिकाणी हे फूल आढळते ते पाहण्यासाठी हजारो लोक हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये येत असतात। ब्रह्मकमळ म्हणजे एक फक्त वनस्पती नाही, तर हिमालयाच्या कठोर वातावरणात वाढणारी एक अद्वितीय आणि पवित्र देणगी आहे। ते फूल पाहण्याचा योग प्रत्येकालाच येत नाही, परंतु ज्यांना त्याचे दर्शन मिळते त्यांच्यासाठी तो एक अविस्मरणीय क्षण मानला जातो। ब्रह्मकमळ पाहणे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांचा अनुभव घेणे आहे आणि भारतीय संस्कृतीतील त्याचे स्थान अढळ आहे। मंडळी, ब्रह्मकमळ हे एक पवित्र आणि दुर्मिळ फूल आहे जे हिमालयांच्या उंच पर्वतरांगांमध्ये आढळते। भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच नेपाळ, भूतान आणि चीनमधील हिमालयीन प्रदेशांमध्ये हे फूल सुमारे 3700 ते 4600 मीटर उंचीवर उगवते। संस्कृतीत त्याला देवाचे फूल मानले जाते। ब्रह्मकमळाचे फूल साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये फुलते। हे फुलणे म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची एक अनोखी झलक आहे, ज्यात हिमालयाच्या कठोर वातावरणात देखील जीवन फुलताना आपल्याला पाहायला मिळतं। भारतीय संस्कृतीत ब्रह्मकमळाला अत्यंत पवित्र मानलं जातं। उत्तराखंड राज्याचे हे राज्यफूल आहे आणि विशेषतः बद्रीनाथ, केदारनाथ सारख्या तीर्थक्षेत्रात देवपूजेसाठी हे अर्पण केलं जातं। ब्रह्मदेवांचे प्रतीक म्हणून त्याला आदराने पाहिलं जातं। ब्रह्मकमळाचे मूळ आणि पानांचे काही भाग स्थानिक वैद्यकशास्त्रामध्ये वापरले जातात। हे घटक कट, जखमा आणि फोडांवर लावले जातात, जेणेकरून वेदनांचा दाह हा कमी होतो। ब्रह्मकमळ हिमालयाच्या उंच ठिकाणी फुलते, त्यामुळे त्याचे दर्शन दुर्मिळ मानलं जातं। जेव्हा त्याचे दर्शन मिळते तेव्हा त्याला एक अविस्मरणीय क्षण तो ठरत असतो। हे फूल पाहण्यासाठी खूप भक्त आणि निसर्गप्रेमी हिमालयांच्या दुर्गम ठिकाणी देखील जात असतात। ब्रह्मकमळाच्या संवर्धनासाठी हिमालयातील स्थानिक पर्यावरणाचे संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे। ब्रह्मकमळ फुलताना पाहणे म्हणजे निसर्गाच्या दिव्य चमत्काराचा अनुभव घेण्यासारखे आहे। या फुलांच्या पांढऱ्या पिवळसर परड्या उघडून त्यांच्या अंतस्थ सौंदर्याची झलक
हे देत असतात आणि मनोमन निसर्गाच्या अनोख्या कलेचा अभिमानही आपल्याला वाटतो. ब्रह्मकमळाचा फुलांचा वास खूप सौम्य आणि शुद्ध असतो. हिमालयाच्या शुद्ध आणि थंड हवेतील या फुलाचा वास म्हणजे एक गूढ अनुभव आहे, जो मनाला एक प्रकारचे शांतीचे आणि पवित्रतेचे अनुभव प्रदान करत असतो. ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ फुलते त्या घरामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होत असते आणि एक प्रकारे ब्रह्मकमळ घरामध्ये फुलणं हे त्या कुटुंबासाठी त्यांच्या जीवनामध्ये येणारे शुभ संकेत दर्शवतात. मंडळी, वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मकमळ हा एक शुभ वनस्पती मानला जातो, जो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सुसंवाद आणतो. असे मानले जाते की घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला ही वनस्पती ठेवल्याने सौभाग्य, समृद्धी आणि यश प्राप्ती ही होत असते. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती शुभ मानली जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शुभ फलदायी ते मानलं जातं. शिवाय याचा मनावर शांत प्रभाव पडत असतो आणि आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये ताण किंवा चिंता, स्ट्रेस कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होत असतो. ब्रह्मकमळ फुलात अशी जादुई शक्ती असते की जी भगवान शिवाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात, अशी देखील मान्यता आहे. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रामध्ये फुलण्यासाठी ब्रह्मकमळ रोप घरात आणणे खूपच भाग्यवान आणि फायदेशीर मानले जाते. हिंदू धर्मात कमळ प्रचंड आध्यात्मिक अर्थाने संपन्न आहे. हे दैवी सौंदर्य, मुक्ती, समृद्धी, आध्यात्मिक ज्ञान आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती शुभ मानली जाते आणि ज्या घरामध्ये ही वनस्पती किंवा हे फूल उमलतं त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्या घरामध्ये येणारा काळ हा शुभ संकेतांचा असतो असं देखील सांगितलं जातं आणि त्या घराची भरभराट ही होत असते. तर मंडळी, अशा प्रकारे ब्रह्मकमळ घरामध्ये लावणं हे अत्यंत शुभ आणि पुण्यकर्म मानलं जातं. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरामध्ये जर ब्रह्मकमळाचे रोप लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तो नक्कीच आपल्या घरामध्ये लावावा आणि आपलं घर देखील सुख समृद्धीने तसेच भरभराटीने भरून जाईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.